नमस्कार, माझे नाव फरहान इम्रान नवाब आहे। मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे। माझ्या गोष्टीचे नाव अति तिथे माती आहे। एका गावात एक भिकारी राहत होता। तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे। त्याला जे मिळेल तो ते खायचा, काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा। भीक मागण्याबरोबर तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा, असा त्याचा नित्यक्रम होता। देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, तुला काय हवे ते माग। भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या। देव म्हणाला, मोहरा कशात घेणार। भिकाऱ्याने झोळी पुढे केली। झोळीत मोहरा टाकण्यापूर्वी देव म्हणाला, मी झोळीत मोहरा टाकत जाईन। जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेन, पण हे लक्षात ठेव, जर एक ही मोहर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल। भिकाऱ्याने जेव्हा अट मान्य केली तेव्हा देव झोळीत मोहरा ओतू लागला। हळूहळू झोळी भरत आली, पण भिकाऱ्याला सोन्याचा भूम आवरेना। मोहरांच्या वजनाने झोळी पाठू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता। शेवटी जे व्हायचे तेच झाले। झोळी पाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली जमिनीवर पडतात व त्यांची माती होते। त्याचबरोबर देव ही नाहीसा होतो। भिकाऱ्याकडे रडण्याशिवाय काही सुरत नाही। शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा भिकारीच राहतो। तात्पर्य, कोणत्याही गोष्टीचा अतिलाभ करू नये। धन्यवाद।